चला आपण मॅचला सुरुवात करणार आहोत। सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे टीम धर्मवीर बॉईज संघाची। श्लोक आणि त्याच्या समवेत राजेंद्र ही सलामीची जोडी आणि बॉलर उल्हास। पहिला बॉल आडवा बाटनं खेचून मारलाय, फटका चांगला, मिड विकेटला चेंडू जातोय। पहिल्या चेंडूवरती सिंगल। राजेंद्रसाठी सुवर्ण संधी असेल। दिनेश जोशी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर रांजनोली यांच्याकडनं राजेंद्रनं जर चौकार आणि षटकारांची हॅट्रिक ठोकली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। हा चेंडू बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, स्विंग अँड मिस, डॉट बॉल। आणि श्लोकने जर षटकार ठोकला तर रोशन पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। खरं तर 40+ खेळाडू गोलंदाजी करतात आणि 40+ खेळाडूंची हीच ओळख असते की ते रेग्युलरच्या खेळाडूंना बॅकफूट वरती खेळवण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये ते यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। हा चेंडू देखील आपण पाहू शकता, अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला। खरं तर पावलांचा कुठल्याही प्रकारचा वापर केला जात नाही। जेव्हा तुम्ही या पावलांचा वापर करता तेव्हा गोलंदाज सुद्धा विचार करतो की याला कोणत्या टप्प्यावरती आपण गोलंदाजी करू शकतो आणि त्या पद्धतीचा खेळ होणं देखील गरजेचं आहे, कारण एक्सपिरियन्स अनुभव त्या खेळाडूंकडे आहे। पुढचा बॉल आता राजेंद्र वर्सेस उल्हास। हा फटका फसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतोय आणि कोणतीही मिस्टेक नाही आहे। निखिल होते चेंडू खाली, विकेटचं पतन, पहिला धक्का लागतोय टीम धर्मवीर बॉईज संघाला। पुन्हा एकदा दिनेश जोशी साहेबांकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। हा चेंडू सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय राजूच्या माध्यमातून आणि आणखीन एक सिंगल। 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील। राजू आल्यात खरं तर गोल्डन फिंगर या पंचक्रोशी मधील, त्यांना देखील सुवर्ण संधी आहे। सरळ बॅटनं विकेट जाऊ शकते आणि काय घडलं, धाव आलेली नाहीये आणि विकेट देखील गमावलेली नाहीये। निर्धाव चेंडू आणि बघा टीम लक्षिका एंटरप्राइजेस ज्या प्रकारे आपले नियम आहेत की तुम्ही मुद्दामून जर धावचित केलं नाही त्यामुळे तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे। बघा जे आमच्यापर्यंत नियम पोहोचवले जातात, जे आम्हाला पुकारायला सांगितलं जातं तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आणि सर्व ग्रामस्थांना, गोवेगावच्या ग्रामस्थांना व खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे, तो सर्वांना पुरेल एवढंच घ्या आणि जेवण करून घ्यायचं आहे। जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे, तुम्ही जेवण करून घ्या आणि ताटामध्ये तुम्हाला जेवढं खाता येईल तेवढंच घ्या। अन्नाचा अपव्यय करू नका, अन्न वाया घालवू नका, एवढीच विनंती आहे।
जाऊया मागच्या दिशेनं. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 6 धावा आणि पेनल्टीच्या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. सो धावफलक पुढे सरकेल. ओके, 4 धावा होत्या आणि 2 पेनल्टीच्या एकूण 6 धावा धावफलकावरती. पियुष आले तो, हो क्या बात आहे. बॉल अगदी दोन्ही पायांच्या मधनं, आगरी भाषेमध्ये म्हटलं जातं ढेंगातनं बॉल गेला डायरेक्ट यष्टॅन्ड वरती. विकेटचं पतन. पप्पू पाटील साहेब जे ओनर आहेत संघाचे, त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. आणि जेव्हा बॅटिंग करण्यासाठी येणार आहात तेव्हा सुद्धा प्रत्येक चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. हलक्या हातानं फक्त पुश केलं. माहिती आहे की नवीन बॅटर आहेत. खरं तर पहिला चेंडू मिडल करणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच करण्याचा प्रयत्न न्यू बॅटर नरेंद्र यांनी केला. नरेंद्र शिंदे सध्या आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राजू आहेत, अनुभवी खेळाडू. आणखीन एक सन्माननीय आदरणीय नारायणजी जाधव साहेबांना मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उद्योगपती गोवे नारायणजी जाधव साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिस्टेक केली. गणा होते, गणाकडनं मिस्टेक घडली. बायच्या रूपानं ही सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. आता राजू असतील स्ट्रायकिंग एंडला. राजूसाठी संधी खुली आहे. दिनेशजी जोशी यांच्याकडनं जर षटकार हॅट्रिक लगावली तरी 1000 रुपये दिले जातील. चौकार हॅट्रिकसाठी सुद्धा ते प्राइज आहे. अखूट टप्पाचा बॉल पुल करायचं होतं. बॅटची लिडिंग एज लागली असं वाटतंय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझनला आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. GPL गोवे प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जयश्री महाकाल, धर्मवीर बॉईज, हितांश 11, लक्षिका एंटरप्राइजेस, स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान, स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान, आई गावदेवी स्पोर्ट्स असे 8 संघ. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेने धावफलक 14 वरती जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. पियुष चांगली गोलंदाजी. एक चौकार वगळला तर चांगली गोलंदाजी झाली आहे. सिंगल डबल वरती देखील भर दिला जातोय. टीम धर्मवीर बॉईज संघाकडनं यावेळेस देखील पुल करायचं होतं. हवा तसा बाटच्या पट्ट्यात बॉल आला नाही आहे. स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न तर केला होता, परंतु या चेंडूवरती तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनं आता धावफलक वेगानं पुढे सरकेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 16 धावा. गोवे गावचे उद्योगपती आदरणीय सन्मान्य हिरो भोईर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. नक्कीच
रक्षित सर्व्हिस सेंटर चे मालक आहेत हिरो भोईर साहेब. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 16. नक्कीच बंडू पाटील आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतात. या अगोदर उल्लेख केला होता की जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. मला वाटतं तिकडेच चालल्यात, पाहणी करायला चाललेत ते की सर्वांना मिळतंय की नाही, सर्व जेवलेत की नाही. आज नक्कीच ते लवकर पण जेवून घेऊ शकतात कारण त्यांना पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये पाहायचं आहे. पण एकटे गेले असते बात वेगळी होती. संपूर्ण पॅनल घेऊन ते चाललेत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. गणराज आलेत. गणराज इतका पेस आहे ना की करण अंबाला देखील ते फेल करतील. 2.0 नक्कीच गणराज आलेत. गणा पुढचा बॉल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. डाऊन दी ग्राउंड फटका चांगला लॉंगॉनला खेळाडू आणि त्याच्या डोक्यावरनं बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. 20 ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती. आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये विशालजी पाटील सर आहेत. त्यांचं देखील मी कौतुक करेन. उल्लेख करू या चेंडू नंतर त्यांचा देखील. हा चेंडू इनफिल्डच्या वरनं फटका हा देखील लाजवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणखीन 4 धावा धावफलकावरती. 4 धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. 24 धावा. खर तर हाच आता प्रश्न असेल. गणाने ज्या प्रकारे उल्लेख केला कालच्या दिवसामध्ये 4 मध्ये 4 षटकार ठोकले होते, परंतु आता त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार लागोपाठ आल्यात. हा फटका फसलाय हवेत आणि काय चाललंय, काय सुरू आहे सध्या. बॉल पाहत बसलेत विकेट किपर आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल. कोणते बॅटर येतील, बंटी येतील की आतिश येतील, हाच प्रश्न. सध्या दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि चला न्यू बॅटर इन व्हायचं आहे. घाई करा आपण. आतिश आल्यात. नक्की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या आजच्या दिवसामध्ये जेवणाची सोय उपलब्ध झालेली आहे असे आमचे अविदादा पाटील दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. अवि पाटील जे पिंपळघरचे आहेत, अविदादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. अवि सोमवार पाटील. जाऊया मॅचच्या दिशेनं. गणाला विकेट मिळाली आहे, धावचीच्या रूपानं विकेट गेली आहे. आता न्यू बॅटर आतिश आलात. ही बॅटल चांगली होईल कारण रेग्युलरचे दोन्ही खेळाडू आमने सामने सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतील. एक डेव्हिड वॉर्नर आहे तर एक करण अंबाला. गणा आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल घेऊन. यावेळेस डाऊन दी ग्राउंड लॉफ्टेड फटका बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार.
वॉर्नर सारखा हा खेळाडू आहे. आल्या आल्या प्रहार. मागच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ अतिशय पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये देखील आल्या आल्या डाऊन द ग्राउंड फटका खेळून काढला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल या वेळेस लॉफ्टेड फटका. बॉल सीमा रेषा पार. षटकार. राजा के संग संग झुमलो. दाखवणार आहोत काय जबरदस्त फटका. धावफलक 35. ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. वाह क्या बात है. मिडल घेतलं आणि बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला कमबॅक करणारा हा चेंडू होता. बॉल पडल्यानंतर यष्ट्यांवर निघून जातोय हा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील ते म्हणजे 35 धावा धावफलकावरती. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि किती धावा बनवतील. गणा नाराज आहे स्वतःवर थोडासा कारण भरपूर महागडा ठरलाय. विशाल दादा किती धावा गणाने दिल्या. तब्बल 19 धावा. आणि येस पाणी पाजलं जात आहे. उन्हाचे दिवस आहेत त्यामुळं पाणी जास्तीत जास्त पोटात जाईल तेवढंच चांगलं आहे. नक्की जॉन्टी रोड्स पाणी घेऊन आलेत. स्वतः टीम ओनर पाणी पाजलं जात आहे. त्यांना माहिती आहे नंतर फिल्डिंग करायची आहे परंतु आता जर धावा बनल्या नाही तर थांबवणार काय. चला लवकर जा आपण मैदानाच्या बाहेर. आपण लगेच मॅचला सुरुवात करू. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी. निखिल आलेत शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडूंचा खेळ बाकी. हा चेंडू चांगला परंतु तेवढाच चांगला वापर केला हातांचा. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बाठर झालेत बाद. खरं तर आता ही विकेट टाकली नव्हती तर ही विकेट गेली आहे. ही विकेट काढली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं परंतु न्यू बाठर आता इन होतील. बंटी कमांडीचा होतं आपल्या संघाला. त्याच षटकारांच्या जोरावरती सध्या ही मॅच खेळती आहे टीम धर्मवीर बॉईज. आणि सध्या जी हनुमान गोवे संघाची A1 जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. बघा जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. बॉल लांगणला जातो. खेळाडू आहेत. एक सिंगल. आतिश बघा किती वेगानं पळतोय. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. सर्व ग्रामस्थांना देखील विनंती आहे की आपण देखील जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. गोवेगाव ग्रामस्थ मंडळ तसेच जे खेळाडू आहेत आपले त्यांना विनंती आहे की आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. हा फटका फसला. चेंडू हवेत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. वॅकंट एरिया होता आणि दरम्यान 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या जातील. लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळते परंतु विचार हाच असेल की 50+ अबाव जाऊ शकते कारण 3 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावफलकावरती धावा 40
40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रमोद भोईर पाहुण्यांना आपण घेऊन या व्यासपीठावरती. पुढचा बॉल. ओहो हो, चांगला बॉल आहे, परंतु अंपायर सांगते पिचिंग इम्पॉर्टंट आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. आता आतिश वरती स्ट्राईक, लेग बायचा इशारा अंपायर कडे येतोय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता आतिश असतील स्ट्रायकिंग एंडला. चांगली बॅटिंग आतिशनं केली आहे, परंतु आता या शेवटच्या 2 चेंडूमध्ये फिनिशिंग टचअप त्याला द्यायचा आहे इन स्टाईलमध्ये. आता ही इनिंग, हा डाव त्याला संपवायचा आहे, परंतु समोर निखिल भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही आहे. आता हे आव्हान मोठं असेल. आतिश याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार पाहायला मिळाला आहे. चला मॅच सुरू करा, विनंती असेल. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. सोडून दिलाय. निर्णय हा चांगला बॅटरचा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल आणि एका धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 42 धावा. पुढचा बॉल. हा फटका मिसलॅमिंग, चेंडू हवेत आणि वॅकंट एरिया आहे. कोणताही खेळाडू चेंडू खाली आला नाही या दरम्यान. या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होतील. बंटीला माघारी परतावं लागेल. न्यू बॅटर लवकर जा. नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहात. बॅटर उमेश नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. स्ट्रायकिंग एंडला आतिश. शेवटचा अंतिम बॉल या डावाचा. क्वालिफाईंगची मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल साठी पात्र होईल. हा फटका फसलाय, चेंडू हवेत आणि झेल ड्रॉप झाली. हे काय केलं निखिलला आणि तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातील. चौथीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि आता चौथीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होतील आतिश. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 47 धावा आणि 48 धावांची गरज. येथून सामना जिंकण्यासाठी टीम लक्षिका एंटरप्राइजेस संघाला वेलकम. हर्ष पाटील आपलं देखील स्वागत. आमचे परम मित्र आहेत, त्यांच्याच नावानं एक संघ हर्ष 7676 आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 47 आणि 48 रन्स टू विन.
जय, आपण कुठेही असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. जय, जय, आपण बॉल उपलब्ध करायचे आहेत. आपल्या गाडीमध्ये बॉल आहेत. सो जय, विनंती असेल लवकरात लवकर या. जय, यानंतरचे मॅच टीम हर्ष 7676 अगेन्स्ट टीम जयश्री महाकाल. हर्ष 7676 संघाचा कॅप्टन आलेला आहे. टीम जयश्री महाकाल संघ कॅप्टन प्रमोद दादा, आपण कॅप्टन पाठवा टॉस साठी. यश, बघा हर्ष 7676 संघ एक सुवर्ण संधी आहे की जर तुम्ही हा सामना जिंकला जर हर्ष 7676 संघानं हा सामना जिंकला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कॉमेंटेटर्ससाठी सुवर्ण संधी आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये त्यांच्या ओनर हर्ष पाटील यांच्याकडनं रेडबुल दिले जातील कॉमेंटेटरसाठी. हर्ष स्वतः हसतायत म्हणजे दिले जातील 100%. चला टीम जयश्री महाकाल कॅप्टन लवकर यायचं. आपण टॉस करू नंतर. वेलकम ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आजच्या दिवसामध्ये जेवण पुरस्कृत झालेलं आहे असे अभिदादा सोमवार पाटील साहेबांचं शुभागमन झालेले आहेत. उद्योगपती पिंपळघर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत GPL मध्ये. जय पाटील, जय, आपण कुठेही असाल आपण लवकर या. सन्माननीय गोवेगावचे उद्योगपती हिरो भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत GPL गोवे प्रीमियर लीग पर्व दुसरा मध्ये.
राकेश सर, प्रसाद सर बोलवता, इकडे या. आपण संपर्क साधा. प्रतीक म्हात्रे.
मंचासमोर यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या लढतीचा आपण टॉस करायचा आहे. सामना देखील एका बाजूने सुरुवात होईल, बट त्याआधी टॉस देखील आपण करणार आहोत. सामना देखील एका बाजूने सुरुवात झालेली आहे. हर्ष 7676 आणि त्यांचा अगेन्स्ट जयश्री महाकाल. बॉल हवेमध्ये आहे. आता पॉईंट रिजनला फिल्डर पोहोचतात. बॉल इथे फील्ड करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. टॉस देखील इन बिटवीन केला जातो. अर्बा टॉस देखील सुरू आहे. अभिदादांच्या शिवसे टॉस केला जातोय आणि क्वालिफायर मॅचेस आहेत. आता संदीप स्टेप आउट झाले, बट बॉल क्रेज सोडून दिला. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 4 धावा धावफलकावरती. बघा, जो जिंकेल तो थर्ड सेमीफायनलिस्ट असेल या स्पर्धेमधला आणि जो हरेल त्या संघासाठी स्पर्धा या चरणावरती समाप्त. हर्ष 7676 टीमने टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि त्यांनी याआधी जाहीर केलं की हा सामना जर ते जिंकतात तर स्पेशली स्कोरर आणि दोन्ही कॉमेंटेटरसाठी त्यांच्याकडनं रेड बुलची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा सामना जिंकला तर धावफलक पुढे जातो या एका धावेच्या मताने. स्कोर काढता 5 धावा धावफलकावरती. चला धर्मवीर बॉईज, दुखापत झालेली आहे का? पाणी वगैरे लागत असेल तर मागवून घ्या. जास्त दुखापत असेल तर दादा पण येऊन ग्राउंडच्या बाहेर बसायचं आहे. दुसरा प्लेअर जो सबस्टिट्यूट प्लेअर असेल त्याने ग्राउंडमध्ये जायचं. बघा, एखाद्या खेळाडूला जर दुखापत असेल तर काही गोष्टी आपण ॲडजस्ट करू शकतो. चला, विनंती असेल की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा.
2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावफलक 5. 2 वाईट, एकावरती डबल, एकावरती एक सिंगल, टोटल 5 धावा धावफलकावरती. 2 चेंडू झाले, 4 चेंडू बाकी. चला आता सुरुवात करा आणि आता प्लीज सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवायचा नाही. अतिरिक्त वेळ प्लीज फिल्डिंग साईड आपण आता घेऊ नका. तर अगोदरच फार वेळ या सामन्यासाठी लागलेला आहे. पायांवरती चेंडू टाकला, ऑन साईडला स्ट्रोक, डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत, बट डीप मिडविकेटचे फिल्डर आता जणू काय मॅरेथॉनला धावतात आणि अखेरीस बॉल आता फील्ड केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 3 धावा मिळतील. धावफलक या 3 धावांचा मधीने धावफलक आता जाऊन पोहोचला. 8 धावा धावफलकावरती, 8 ऑन द बोर्ड. तसेच शशिकांतजी पाटील साहेब आणि हिरो भोईर दादांचं देखील आगमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. संदीप स्टेप आउट झालेत. बॅट थोडीशी अडकली, बट समोरच्या दिशेने फटका. बंटी धावतोय आणि मिड ऑफचा फिल्डर देखील धावतोय आणि धावतच राहतील आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता 12 ऑन द बोर्ड आणि चेंडू शिल्लक असतील येते 2 चेंडू आणखी शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. आता देखील स्टेप आउट, फुटवर्कचा चांगला वापर करतात, बट इथे कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का लागला, पगला बॅटर बाद झालेत संदीप. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानात 7 मध्ये दाखल होतात. बघा, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण गावची लीग खेळतो. काही गोष्टी असतील तर आपण आपल्यामध्ये समजून घ्यायला पाहिजेत, मला असं वाटतं. कारण इथे कोणताही खेळाडू बाहेरून नाही आला, प्रत्येकी खेळाडू आपलाच आहे. आणि तरीसुद्धा जर अशा कॉन्ट्रोवर्सीज होत असतील तर त्याच्यावरती थोडा विचार करायला हवा. धावफलक पुढे जातो या 2 धावांच्या मदतीने. 14 धावा धावफलकावरती, 14 ऑन द बोर्ड आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती. खेळ बाकी येतात 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये करायचा 34 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, 3 ओव्हरमध्ये आता 34 आणखी करायचं आहे. मी कालही उल्लेख केला की आपल्याच गावची लीग आहे, एखाद गोष्ट थोडी कमी लागली तर समजून घ्या. तीन ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हरमध्ये 34 धावा आणखी करायच्या आहेत.
पहिल्या षटकामध्ये 14 धावा आला. सेकंड ओव्हर बॉलर हिमेश दरम्यान इथे तयार होतं. भरपूर सारे नवीन नवीन चेहरे दरम्यान या सीझनमध्ये आपल्याला GPL खेळताना दिसले. पण आतापर्यंत जर आपण विचार केला तर कारण तुम्ही चेज करतायत 34 अजून देखील करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक असेल. येते 16 मध्ये 34 धाव्यांचं समीकरण इथे उरलंय. जो जिंकेल तो थर्ड सेमीफायनलिस्ट असेल GPL 2025 मधला आणि जो हरेल त्या संघासाठी स्पर्धा समाप्त. पायांवरती अदल अपील देखील इथे झाली. एक सिंगल इथे कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर परतलेत आणि डायरेक्ट हिट आणि तसंच आता बॅटरला धावत जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता धक्का लागला दुसरा. शेख रनआउटच्या स्वरूपामध्ये दरम्यान इथे बॅटर बाद झाले. स्कोर कार्ड 15. प्रमोद दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. धावफलक जर आपण पाहिलं 15 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल पुलचा फटका फ्रंट फुटवरनं पुल केला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं दुसऱ्या धावेसाठी परतलेत बॅटर आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जातोय. 17 धावा धावफलकावरती. खेळ आता बाकी आहे या ओव्हरमध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा. 2 चेंडू आणखी शिल्लक आहेत. यात नंतर हर्ष 76 त्यांचा अगेन्स्ट टीम खेळणार आहे. जयश्री महाकाल अशी लढती यात नंतर देखील आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे आणि अपील यस फिंगर अप कॉट बियॉन्ड द विकेट. सफलता इथे मिळेल आणि धक्का दरम्यान इथे लागला हा तिसरा. साहिल शेळके ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ स्कोरर, ॲज अ लाईव्ह ऑपरेटर, ॲज अ DJ ऑपरेटर, ॲज अ फिफ्थ अंपायर. एकच व्यक्ती काय काय करेल याचा काही नेम नाही आहे. सफलता इथे मिळाली. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानात मध्ये आता क्रमांक 5 वरती रवी दरम्यान बॅटिंग करण्यासाठी येतात. रवी भगत येतात आणि रवीने जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर रवीला 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते कोणाकडून असेल त्याची माहिती नाही मिळणार. कॅश मिळतील जर कंप्लीट केली तर. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक 21. चेंडू शिल्लक येते 12 मध्ये करायच्यात रन्स 27. 12 मध्ये 27 धावांची आवश्यकता. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला. भरपूर सारे अप अँड डाऊन्स पहिल्या 2 षटकांमध्ये राखले पण 21 धावा धावफलकावरती आहेत आणि 12 चेंडू शिल्लक आणि करायच्या 27 धावा. चला आधीच्या सामन्यासाठी फार वेळ लागला. सो रिक्वेस्ट असेल फिल्डिंग टीम क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. 12 चेंडू शिल्लक. 12 मध्ये करायच्या 27 धावा.
12-27 समीकरण इथे उरलं. याआधी मी जो उल्लेख केला की जो जिंकेल तो थर्ड सेमीफायनलिस्ट GPL 20-25 मधला. 12-27. प्रथमेश 48 करायचे आहेत, 12-27 हवे आहेत तर पहिल्या 2 षटकामध्ये 21 झाले असतील. सिंपल. गेम अवेअरनेस नावाची काही गोष्ट असते. ॲज अ टीम जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताय तर काय सुरू आहे, स्कोर कार्ड कुठे पोहोचलाय ते तुम्हाला स्वतःहून ठाऊक असायला हवं. बारा चेंडू शिल्लक, 12 मध्ये करायचं. 27 धावा. थर्ड ओव्हर बंटी तयार होतात. याआधी बंटीने विथ बॅट मॅच जिंकून दिली, बट आता विथ बॉल आपल्या टीमला मॅचमध्ये पुढे नेईल का? कारण 12 मध्ये जर 27 डिफेंड करायचं आहेत ना तर मॅटर काय करेल, हे 30 षटक. जर हे 30 षटक इकॉनॉमिकल आलं, 10 पेक्षा कमी धावा जर इथे बंटी देतोय, लास्ट ओव्हरमध्ये 20+ जर राहत आहेत तर या मॅचमध्ये धर्मवीर बॉईज संघ आपल्याला पुढे पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूने लक्षिका एंटरप्राइजेस टीमला जर हाच सामना इथे जिंकायचा आहे तर या ओव्हरमध्ये मिनिमम 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. बंटी पहिलाच बॉल पुल केला, बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचतायत बट बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडला आणि एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर देखील गेला. चौकाराने सुरुवात. 4. बघा मटण शिजलं आणि अर्धी लोक जेवली देखील. आमचे साहिल देखील जेवून आलेत. चौकार दरवाण इथे आला. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायचं. 23 धावा. अमर पाटीलांचं फार काळानंतर आता आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. दुपारचं ऊन कदाचित त्यांना सहन होत नसेल, दॅट्स वाय तर सकाळनंतर आता दिसतात. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायचं. 23 धावा. बंटी मी म्हणेन की लाईन आणि लेंथ मॅटर करेल, कारण 70 जे चेंडू यूज केले जातात लगातार 6, दॅट्स वाय इथे लाईन आणि लेंथ मॅटर करेल. पहिला चौकार आला. नेक्स्ट बॉल आता हुक केला. बॉल दरम्यान डीपमध्ये स्क्वेअर लेग रिजनला चाललाय. फिल्डर धावतायत. बॉल इथे फील्ड केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी परतलेत. रनआउटची शक्यता होईल का? 2 कंप्लीट. तिसरीसाठी परतले. तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउट म्हणजे मिळतील या 2 धावा आणि प्लस बॅटर होतील रनआउट. न्यू मॅन इन. गणराज आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. पॉवरफुल बॅटिंग केली होती आणि दिनेश भांबरे स्वतः सांगतात की इकडे देखील पडला होता. पण दिनेश भांबरे यांना जास्त फरक नाही पडला, कारण त्यांचा संघ ऑलरेडी सेमीफायनलमध्ये पोहोचला. त्यांचं मत तर हेच आहे की माझ्या ओव्हरमध्ये 30 गेला तरी हरकत नाही, टीम जिंकली पाहिजे. नेक्स्ट बॉल. समोर रवी. रवीचा हा फटका दरम्यान कव्हरचे फिल्डर आता येतात, बॉल फील्ड करतात. गणराजने काल खऱ्या अर्थाने फार इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती, बट आज ते कार्य इथे त्यांना पुन्हा एकदा करावं लागेल. कारण इक्वेशन चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये करायच्यात रन्स 21. 9 मध्ये करायच्यात 21 धावा. थोडंसं करेक्शन आहे. आमचे स्कोरर नवीन आहेत, मला माहितीच होतं तो इशारा येणारच आहे. मी देखील तेच गणित करत होतो. 7 धावा आलेल्या आहेत म्हणजे आता करायच्यात 20.
का स्कोरर नवीन आहे. प्रथमेश देखील गणित विसरले होते, आता मैदानाच्या बाहेर मयूर देखील गणित विसरला. होऊ शकतं, माणूस आहे, चुका होतात सर्वांकडनं. 9 मध्ये आता करायच्यात 20 धावा. 9-20 समीकरण. समोर गणराज, आता मजा येईल. पण टीचा समोर गणराज. पहिलाच बॉल लो फुल टॉस गणराजसाठी. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला. लॉंग ऑनला फुल्डर आहे आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2. म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 8 मध्ये करायच्यात 18 धावा. 8-18 समीकरण इथे उरलं. आणखीन एक चांगली मॅच आजच्या या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या सामन्याचं महत्त्व देखील जास्त का आहे, कारण जो जिंकेल तो थर्ड सेमीफायनलिस्ट आणि जो हरेल त्याच्यासाठी GPL 20-25 इथे समाप्त. 8 मध्ये 18. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. बॅटचा टोलाच लागलाय. काऊ कॉर्नरला फोल्डर येतात वेगाने. फोल्डिंग चांगली राखली, पण आता देखील रन्स कंप्लीट केल्या जातील या 2. म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक, 16 धाव्यांची आवश्यकता. मी म्हणेन की इथे एखादी बाउंड्री इथे लक्षिका एंटरप्राइजेस टीमला हवी आहे. कारण याआधी मी उल्लेख केला की मिनिमम या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इथे बनवायला हव्यात, किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त इथे जर लास्ट ओव्हरमध्ये उरला, मी म्हणेन की 15 ते 14 देखील लास्ट ओव्हरमध्ये चेस करणं अंडर प्रेशर इतकं सोपं जाणार नाहीये. दॅट्स वाय या अंतिम बॉलवरती एखादी बाउंड्री इथे लक्षिका एंटरप्राइजेस टीमला हवी आहे. 7 चेंडू शिल्लक, 16 धाव्यांची आवश्यकता. वन्स अगेन मे बी अ लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला आता देखील पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये. 7 मध्ये 16 शेवटचा बॉल या ओव्हरमधला. फुल लेंथ आहे, बॅटचा टोलाच लागला. लो फुल टॉस होता, सिंगल इथे घेतली जाईल. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. गणराजला स्ट्राईक हवी होती, म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये 6 मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचण्याकरिता टीम लक्षिका एंटरप्राइजेसला करायच्यात 15 धावा. 6-15 इथे समीकरण. चला धर्मवीर बॉईज, क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. पाणी हवंय. चला विनंती असेल की धर्मवीर बॉयज टीमचे जे 12th मॅन आहेत, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक आणि त्यात नंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. सो तोपर्यंत जाऊया DJ मास्टरांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. 6 मध्ये 15 धाव्यांची आवश्यकता. सलगचे 2 षटकार जर गणराजांचा बाटमध्ये येतात तर हिरो भोईर दादांकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. 6 मध्ये करायचे आहेत 15 धावा. लास्ट ओव्हर. प्रथमेश तानाजी पाटील बॉलिंग मार्क वरती तयार होतो. प्रथमेश वरती विश्वास इथे दाखवलाय. याआधी गणित चुकलं होतं, पण आता जर इथे गणित चुकलं तर घरचं तिकीट मिळेल. 6-15 लास्ट ओव्हर. प्रथमेश पाटील समोर गणराज. आणि इंटरेस्टिंग जास्त मॅच का झालेली आहे, कारण स्ट्रायकिंग एंडवरती गणराज आहे. गणराजचा जर बॅटवरती परफेक्टली बॉल मिडल झाला तर तो आपल्या रोडवरती दिसेल. दॅट्स वाय इथे लाईन आणि लेंथमध्ये थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल. 6-15 पहिलाच बॉल पुल केलाय. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. जस्ट मी सांगितलं की जर गणराजच्या रडारमध्ये बॉल आला तर तो रोडवर जाईल आणि गेला पहिला षटकार.
ते गणराजने आता इथे प्रथमेशला पहिल्याच बॉलवरती ढग दाखवलेत. षटकार येतो 5 मध्ये आता करायचं 9 धावा. मला वाटते होनेस्टली की जर इथे या 5 मध्ये 9 डिफेंड करायचं आहेत तर एकतर गणराज ऑफ स्ट्राईक जातील अथवा गणराजची विकेट जर काढली जाईल तरच या रन्स डिफेंड होणार आहेत. गणराज जर येथे 5 चेंडू खेळला तर कदाचित हा सामना लवकर देखील समाप्त होऊ शकतो. 5 मध्ये 9 करायचं. पगला आलाय, आणखीन एक आला तर हिरो भोईर दादांकडनं दिले जातील 1000. 5 मध्ये करायचं 9. नेक्स्ट बॉल 5 मध्ये 9 आणि हा फुल टॉस होता. बॅटची कढा लागली. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतो. दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं. रवी परतलाय बट रनआउटची संधी आणि रनआउट च्या स्वरूपामध्ये रवी भगत इथे बाद झाला. धक्का इथे लागला म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये करायचं 9 धावा. गोवे बट कालच्या दिवसामध्ये ते असे मोठे हिट पाहायला मिळालेच नव्हते. ते फक्त इमॅजिनेशन मध्ये होते. 4 मध्ये आता करायच्यात 8 धावा. बघा प्रॅक्टिसमध्ये मी ऐकले की 12 चेंडूमध्ये 7 ते 8 षटकार निखिल जवाटमध्ये येतात. बट आता इथे फक्त एकच हवा आहे. 4 मध्ये करायच्यात 8 धावा. बघा युद्धाचा सराव करणं आणि युद्धामध्ये उतरल्यानंतर तलवार फिरवणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठं अंतर आहे. सराव करणं आणि प्रात्यक्षिक रिअल टाइम मॅच मध्ये खेळणं यामध्ये अंतर आहे. बट निखिल एक चांगला प्लेअर आहे. 4 मध्ये करायचे 8 धावा. 4-8चे समीकरण इथे उरलंय. प्रथमेश नेक्स्ट बॉल लुबो फुल टॉस. बॅटचा टूला लागलाय. गणराजने तर ठरवलंय सिंगलच घ्यायचे आहे आणि सिंगलच घेतली जाईल म्हणजे 3 चेंडू शिल्लक 7 करायचे आहेत. आज गणराज इथे आपल्या टीमला सेमीफायनल मध्ये घेऊन जातील की प्रथमेश आपल्या टीमला इथे सेमीफायनलचे तिकीट बुक करून देतील. 3 चेंडू शिल्लक करायचा 7 धावा. लास्ट सीझन चॅम्पियन होते पण या सीझन मध्ये आता सेमीफायनल पर्यंत पोहोचतील की नाही पोहोचतील हा प्रश्न उभा आहे. पण दोन्ही टीम्सने इथे चांगला खेळ इथे दाखवलाय. या मॅचचा सध्याचा घडीला क्लायमॅक्स सीन आहे. बट क्लायमॅक्स सीन मध्ये हिरो इथे गणराज आपल्या टीमसाठी बनतील की प्रथमेश त्यांच्या टीमसाठी बनतील. 3-7 नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. हा देखील बॅटचा टोलाच लागलाय. लॉंग ऑनला फुल्ड पोहोचतात. फिल्डिंग थोडी खराब लागली बट तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. या 2 चेंडू शिल्लक 2 मध्ये करायच्यात 5 धावा. सामना अतिशय चांगला सुरू आहे. आपण लास्ट ओव्हर थ्रिलरची बात केली होती पण असं वाटतं की मे बी अ लास्ट बॉल थ्रिलर कदाचित पाहायला मिळू शकतोय. 2 चेंडू शिल्लक 5 धावेंची आवश्यकता. हे तर चांगलं क्रिकेट आपण गोवे गावचं पाहतात कारण GPL 2025 सीझन 2 तुम्ही पाहतात. फायनल डे एकूण एक चांगले सामने आणि हा सामना देखील अंतिम चरणापर्यंत येऊन पोहोचला. 2 मध्ये करायच्यात 5. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये, जो हरेल तो GPL 2025 ला टाटा बाय बाय करेल. पुलचा फटका. बॉल हवेमध्ये फुल डे डाऊन दी बॉल. बट हे काय केलं आणि आणखीन इथे मिस्टेक. भाग मिल्का भाग आणि ज्याने ही कॅच सोडलेली आहे फुल टेन्शन. ही कॅच जर पकडली असते ना तर मी म्हटलं असतं की हा सामना धर्मवीर बॉईज टीमच्या खिशामध्ये. बट कॅच झाली ड्रॉप. 2 देखील कंप्लीट म्हणजे 1 चेंडू शिल्लक 3 करायचात. 1 मध्ये 3. हिरो शेठ भोईर दानशूर व्यक्तिमत्व गोवे गावचं यांच्या माध्यमातून आता अनाउन्समेंट झालेली आहे. गणराज यांनी जर हा सामना इथे जिंकून दिला तर 1000 दिले जातील आणि जर सामना आणखीन अतितटीचा झाला तर मीटर आणखीन वाढेल. पण सध्या सगळीला 1000 मिळतील. 1 मध्ये करायचं 3 धावा. 1-3चं समीकरण. आता प्रथमेश देखील काय करेल. ही कॅच पकडायला हवी होती. कॅच इतकी अवघडही नव्हती. 1 चेंडू शिल्लक. पण मी होनेस्टली म्हणेन की जे घडायचं होतं ते घडलं. आता 1 मध्ये 3 कशा रोखता येतील, चांगला चेंडू कशा प्रकारे टाकता येईल तसा विचार करणं जास्त आवश्यक.
पण ही एक संधी इथे मिळालेली आहे गणराजला आणि टीम लक्षिका एंटरप्राइजेसला. त्या संधीचं कितपत सोनं इथे गणराज करेल, कारण हा एक चेंडू इथे आपल्याला सांगून देईल की GPL 2025 तिसरा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणारा संघ कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर या अंतिम बॉलवरती इथे मिळेल. एक चेंडू शिल्लक, 3 करायच्यात, 2 जर बनल्या तर धर्मवीर बॉईज संघ इथे बाजी मारेल, बट 3 कंपल्सरी बनवायच्यात टीम लक्षिका एंटरप्राइजेसला. वन्स अगेन एक लास्ट बॉल थ्रिलर, याआधी लास्ट बॉल थ्रिलर तिथे बाजी मारली होती धर्मवीर बॉईज टीमने. 1 मध्ये 1 करायची होती तेव्हा, पण आता 1 मध्ये 3 करायच्यात टीम लक्षिका एंटरप्राइजेसला अगेन्स्ट टीम धर्मवीर बॉईज. 1 चेंडू 3. चला बंटी जास्त वेळ घेतात, फिल्डिंग सेट करा, सामन्याला सुरुवात करा. शेवटचा 1 बॉल जास्त महत्त्वाचा झाला, कारण जो जिंकेल तो 3rd सेमीफायनलिस्ट आणि जो हरेल त्या संघासाठी स्पर्धा या चरणावरती समाप्त. बघा लास्ट सीझन चॅम्पियन होते, बट टायटल जर डिफेंड करायचं आहे तर त्या रेसमध्ये जर जिवंत राहायचं आहे तर इथे मॅच जिंकणं गरजेचं टीम धर्मवीर बॉईजसाठी. पण इथे सेमीफायनल खेळण्याचा जर आस्वाद घ्यायचा आहे टीम लक्षिका एंटरप्राइजेसला तर 1 मध्ये 3 बनणं ही गोष्ट महत्त्वाची. शेवटचा बॉल, 1 बॉल 3. शेवटचा बॉल येतोय, डॉट. धर्मवीर बॉईज लास्ट सीझन चॅम्पियन होते आणि या सीझन मध्ये देखील सेमी फायनलचे तिकीट इथे बुक केलं धर्मवीर बॉईज टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश, कॉंग्रॅच्युलेशन टीम धर्मवीर बॉईज. बाजी इथे मारली, अंतिम चेंडूवरती जाऊन लाजवाब खेळ राखला.